हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असणार। त्यासोबतच झाडांना वेगवेगळे खत देऊन झाडांवर खूप छान प्रकारे फुलं देखील घेत असणार। मंडळी आपण वेळोवेळी झाडांविषयी बरेच असे कामं करून घेतलेली आहेत। फेब्रुवारी महिना असो, मार्च महिना असो, डिसेंबर असो, जानेवारी असो, सीझन वाईज आपण वेगवेगळी कामं झाडांवर वेगवेगळ्या प्रकारे करत असतो। मंडळी सध्या झाडाला फुलं येत आहेत, कळ्या आहेत, तर मग झाडांचं रिपोर्टिंग करावे का, ही एक समस्या आपल्या समोर येत आहे। कुठेतरी मनाला ही गोष्ट वाटत असते की आता झाडाची जी काही मुळं आहे ती कुंडीच्या बाहेर येत आहे, किंवा झाड हे बऱ्याच वर्षापासून एकाच कुंडीत आहे, त्यामुळे झाडाचं रिपोर्टिंग करायला हवं। पण झाड हे वेल अँड गुड कंडिशन मध्ये आहे, सो अशा वेळेस त्याला डिस्टर्ब करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, सो आज आपण तेच जाणून घेणार आहोत। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण झाडांना रिपोर्टिंग करणं गरजेचे आहे किंवा नाही याविषयी माहिती मिळवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर लगेच दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मंडळी झाडाचं रिपोर्टिंग करावं का, ही शंका बऱ्याच लोकांच्या आणि बऱ्याच गार्डन प्रेमींच्या मनात येत असते। अशा वेळेस त्या झाडाचं आपण सॉफ्ट रिपोर्टिंग करू शकतो। आता सॉफ्ट रिपोर्टिंग कसे करायचे आणि ते म्हणजे काय ते आता आपण पाहूया। कारण कोणत्याही झाडाला त्याच्या सीझनच्या अगोदर हलकासा पाण्याचा ताण आणि ठोस खते आवश्यक असतात, म्हणजे ते त्याच्या सीझन मध्ये बहरण्यास तयार होत असतात। आता ज्या झाडाचे तुम्हाला सॉफ्ट रिपोर्टिंग करायचे आहे त्या झाडाचे पाणी तर 1 ते 2 दिवस तुम्हाला बंद करावा लागेल, म्हणजेच माती ही पूर्ण कोरडी न होता ती हलकीशी सुकलेली असेल। मग ते झाड सावलीत ठेवून कुंडीतील अर्धी माती आपल्याला उकरून बाहेर काढायची आहे आणि झाडाच्या खोडाजवळची माती मात्र तशीच ठेवायची आहे। सो मी या ठिकाणी झाडाचं सॉफ्ट प्रूडिंग किंवा सॉफ्ट रिपोर्टिंग नव्हती करत, मला ते झाड खराब झालेलं होतं, सो त्यासाठी मी त्याला अशा प्रकारे 2 ते 3 दिवस पाणी दिलेलं नव्हतं। सो त्याला अगदी अलगद मी झाडाला कुंडीतून बाहेर काढून घेतलेलं होतं, आणि ही काही अशी छोटे छोटे पॉट्स होते की ज्यामध्ये मी जे झाड लावलेले होते किंवा ज्या कटिंग्स लावलेल्या होत्या त्या देखील पूर्णपणे वाळलेल्या होत्या। सो तुम्हाला देखील तुमच्या झाडाचं सॉफ्ट प्रूनिंग करायचं असतं, त्यावेळेस अशा प्रकारे झाडाच्या 1 ते 2 दिवस तुम्ही पाणी बंद करा, त्यानंतर अगदी अलगद हाताने माती आणि ती जे झाड असतं ना ते कुंडीच्या बाहेर येत असतं। सो अशा प्रकारे तुम्ही ते झाड कुंडीच्या बाहेरून आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची जी अर्धी माती आहे ती देखील आपल्याला उकरून काढायची आहे। झाडाची जी काही खोडाजवळची माती असते ती मात्र तशीच ठेवायची आहे। कुंडीच्या कडेने बांगडी पद्धतीने आपल्याला माती उकरून बाहेर काढायची आहे। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला हलकीशी मुळे देखील दिसायला लागतील। त्यानंतर ज्यावेळेस आपण बांगडी पद्धतीने माती ही उरकत असतो त्यावेळेस आपल्याला झाडाची मुळे दिसायला लागत असतात। झाड हे 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला त्यावेळेस सावलीत ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल। आणि त्याच्यानंतर जी काही आपल्याला ठोस खते द्यायची असते, जसे की त्यामध्ये आहे गांडूळ खत किंवा पूर्ण कुजलेले शेणखत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, किंवा तुमच्याकडे जे काही कंपोस्ट किंवा ऑर्गॅनिक खत असेल त्यामध्ये मात्र केमिकल खतांचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे। झाडाचे वय आणि कुंडीच्या आकारानुसार तुम्हाला 2 ते 3 मूठ खत हे तुम्हाला त्या झाडाला देऊन घ्यायचे आहे। सो या ठिकाणी मी जे काही शेणखत होतं कुजलेलं ते घेतलेलं होतं, त्यामध्ये मी नीमखली म्हणजे नीम पावडर टाकून घेतलेलं होतं। जर तुमच्याकडे बोनमील असेल तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता, आणि जे ग्रीन कलरचं पावडर दिसत आहे ते आहे फंगीसाइड। जर तुमच्याकडे फंगीसाइड नसेल तर त्या जागी तुम्ही हळदीचा देखील वापर करू शकता। या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायच्या आहेत। सध्या मार्केटमध्ये गोट मॅन्युअर देखील अवेलेबल आहे, जर तुम्हाला ते मिळालं तर तुम्ही शेणखताच्या जागी गोट मॅन्युअरचा देखील वापर करू शकतात। पण त्यामध्ये देखील थोडंसं तुम्ही जर माती आणि गोट मॅन्युअर एकत्र केलं, कारण की त्याचा वास खूप स्ट्रॉंग असतो, या ठिकाणी मी देखील गोट मॅन्युअर मिक्स करून घेत आहे, आणि त्याचा वास एवढा स्ट्रॉंग होता की त्यामध्ये मी थोडंसं कोकोपीट, थोडी माती, फंगीसाइड ह्या सर्व गोष्टी एकत्र करून घेतलेल्या होत्या। नंतर ह्या सर्व एकत्र गोष्टी केल्यानंतर 2 ते 3 मूठ आपल्याला ते जे काही
खत म्हणजे ठोस खत तयार केलेलं आहे ते आपल्याला अशा प्रकारे झाडाला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा जी काही माती आपण कुंडीच्या बाहेर काढलेली होती ती माती परत कुंडीमध्ये टाकायची आहे आणि झाडाला त्यानंतर भरपूर असं पाणी द्यायचं आहे। नंतर झाड हे उन्हात थोड्या वेळासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। हे काम सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला करायचं आहे। कडक उन्हात किंवा दुपारी मात्र हे काम अजिबात करू नये। सो मंडळी, अशा प्रकारे तुम्ही झाडाचं संध्याकाळी जर सॉफ्ट रिपोर्टिंग किंवा प्रूनिंग असो ते जर केलं तर त्याने झाडाला पुन्हा बहरण्यास देखील मदत होत असते आणि झाड हे शॉकमध्ये देखील जात नसतं आणि त्याच्या कुठल्याही ग्रोथवर मात्र परिणाम देखील होत नसतो। आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंडळी की या ठिकाणी आपल्याला कुठल्याही केमिकल फर्टिलायझरचा वापर करायचा नाही आहे। या ठिकाणी आपण फक्त ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय किचन वेस्ट कंपोस्ट याचाच या ठिकाणी वापर करणार आहे। आता वळूया ते म्हणजे थोडं पाण्याकडे। सो मंडळी उन्हाळ्यामध्ये झाडांना सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे जास्तीत जास्त सकाळी 7 वाजेपर्यंत किंवा शक्यतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी दिलेले हे चांगले असते। भर उन्हात झाडांना कधीही पाणी देऊ नये, कारण कुंडीतील माती ही गरम झालेली असते आणि अशात जर तुम्ही झाडांना पाणी दिले तर त्याने गरम मातीमुळे झाडांची मुळे देखील ही गरम होत असतात आणि या गोष्टीचा त्रास झाडांना होत असतो। जर तुम्ही सकाळी पाणी द्यायचे विसरले असणार तर दुपारी मात्र झाडांची कंडिशन जरा लो झालेली दिसत असते, पाणीही गळलेल्यासारखी दिसत असता। पण ठीक आहे, त्यावेळेस मात्र पाणी देऊन तुम्ही अजिबात चूक करू नका। त्यासाठी सूर्यास्ताची वाट बघा आणि त्यानंतर थंड पाण्याने छान प्रकारे झाडाची देखील अंघोळ करून घ्या आणि जोपर्यंत कुंडीतून पाणी बाहेर येत नाही तोपर्यंत मात्र भरपूर असं पाणी झाडांना देऊन घ्या। चला तर मग मंडळी, तुमचं देखील मनामध्ये झाडाला रिपोर्टिंग करण्याविषयीची काही शंका असेल तर नक्कीच ती दूर झालेली असेल आणि तुम्हाला देखील जर झाडाला रिपोर्टिंग करायचं असेल तर तुम्ही मात्र ते बिनधास्तपणे आता करू शकता आणि त्याने कुठलाही साईड इफेक्ट किंवा त्याचा कुठलाही वाईट परिणाम हा झाडावर दिसून येणार नाही। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील दिलेली माहिती नक्कीच तुम्हाला थोडी तरी हेल्पफुल ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही जर तुम्ही द सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।